सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इथे कुणाला उमेदवारी दिली जाते त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सध्या अहमदनगरच्या जागेवर चर्चा सुरू आहे। आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली आहे। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होतीये। बैठकीनंतर अहमदनगरमधल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। अरुण काका जगताप, अनुराधा नागवडे आणि डॉक्टर सर्जेराव निमसे यांची नावं अहमदनगरसाठी चर्चेत आहेत। तर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुणाला उमेदवारी दिली जाते त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सध्या अहमदनगरच्या जागेवर चर्चा सुरू आहे। आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली आहे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होतीये। बैठकीनंतर अहमदनगरमधल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। अरुण काका जगताप, अनुराधा नागवडे आणि डॉक्टर सर्जेराव निमसे यांची नावं अहमदनगरसाठी चर्चेत आहे। कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, आपण पाहतोय सध्या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये सर्वत्रच जी आहे ती धामधूम सुरू असताना दुसरीकडे सुजय यांनी जे भाजप प्रवेश मिळवलेला होता, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीची जागा मात्र कुणाच्या नावावरती मिळणार, कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार यासाठी चर्चा सध्या सुरू आहे। कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची चर्चा आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये। नक्की विशाल, अत्यंत महत्त्वाची अशी ही जागा, कारण गेल्या काही दिवसापासून आपण पाहतोय की या जागेसाठीच जी आहे ती आघाडीमध्ये म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल या दोघांमध्ये चढावड या जागेसाठी लागलेली होती। मात्र ही जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली नाही, त्यामुळेच नाराज होऊन सुजय विखे पाटील यांनी भाजपचा हात धरला आणि मात्र आता याच जागेसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचं जे शासकीय निवासस्थान इथून काही पावलं दूर असलेलं धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्थान या संदर्भाची बैठक आहे ती गेल्या 1 तासापासून सुरू आहे। शरद पवार स्वतः या बैठकीचं प्रतिनिधित्व करत आहेत। अहमदनगर मधील जे नेतृत्वमंडळी असतील, कार्यकर्ते असतील, या सर्वांना या बैठकीसाठी बोलवण्यात आले आणि नाव या उमेदवारीची जे आहे ते निश्चित करण्याचं या बैठकीमध्ये ठरवलं जाणार आहे। मूळतः तर आपण पाहिलं तर 4 नावं समोर येताना पाहायला आपल्याला मिळतात। अरुण काका जगताप असतील, प्रशांत गडाख असतील, सर्जेराव निमसे असतील, तर अनुराधा या असतील। या चौघांची नावं जी आहेत या सगळ्या लोकसभा निवडणुकीसाठी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे। मात्र यापैकी एकच नाव जे आहे ते निश्चित केलं जाणार आहे। आता जर पाहिलं तर अरुण काका जगताप यांचं नाव जे आहे ते शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि आता याच नावांसंदर्भाची आता खलबत्ते ज्या या बैठकीमध्ये केली जात आहेत, नेमकं कुणाचं नाव निश्चित केलं जाईल या संदर्भात अजूनही कुतूहल आहे। मात्र जर चर्चा पाहिली तर अरुण काका जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि म्हणून अत्यंत महत्त्वाच्या या जागेवर नेमकं कुणाचं निश्चित राष्ट्रवादीकडे केलं जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बैठक संपल्यानंतर नेमकं शरद पवार बाहेर येऊन काय प्रसार माध्यमांना सांगणार आहेत, कुठलं नाव जाहीर करणार आहेत, हे आता पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे। विशाल, धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कुणाला उमेदवारी दिली जाते त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सध्या अहमदनगरच्या जागेवरती चर्चा सुरू आहे। आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली आहे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरू आहे आणि थोड्याच वेळात माध्यमांशी या बैठकीनंतर संवाद साधला जाईल। त्यावेळेला कुणाच्या नावावरती शिक्कामोर्तब झालंय हे देखील स्पष्ट होताना दिसेल।